मला काल नागपंचमी होती, परवा होती. मला 95 संपून 96 वर्ष लागलं असा बोभाटा सर्वत्र झालेला आहे. मग मी पण म्हटलं की यंदा नागपंचमी 2 दिवस आहे. परवाही होती, कालही होती. 95 पण पहा, दोन एकादशी तसं तो नागपंचमी होता. आणि माझा जन्म नागपंचमीला झाला याबद्दल वाद नाही. त्यात इंग्लिश तारीख जी होती ती त्या दिवशी 29 जुलै ही होती. आणि यावेळी सगळं असं जुळून आलं. म्हणजे नागपंचमीचा माझा जन्म असल्यामुळे पहिल्या नागपंचमीला मी 96 वर्षात प्रवेश केला आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नागपंचमी झाल्यामुळे मी 97 वर्षात प्रवेश केला. आणि इंग्लिश तारखेप्रमाणे 29 तारखेत ती पण माझी जन्म तारीख आहे म्हणून मी 98 वर्षात प्रवेश केला. परंतु मला माहीत नाही, मी काही आपल्या पुढे व्याख्यान देणार नाही. मला आयुष्य किती आहे ते सांगता येत नाही, ते कोणाला माहीत असतं. पण मला एवढा अंदाज आहे की मी आणखी 2-2.25 वर्षापर्यंत तर नक्की कष्ट करू शकेन, परिश्रम करू शकेन. काम करीत असताना काही गोष्टी लक्षात येतात, ज्याच्या त्याच्या लक्षात येतात. माझी एक गोष्ट लहानपणापासून माझ्या वडिलांची विशेषतः माझ्या वडिलांची वरती माझं फार प्रेम, खरंच अतिशय प्रेम. आमच्या आईसाहेबांच्याकडे होतं, पण आईसाहेबांच्यावर समजा माझं 100% प्रेम असेल तर माझ्या वडिलांच्या वरती माझं 101% प्रेम. त्यांनी ते मी त्याचा सगळ्यात जवळचा मित्र. त्यांच्या 39व्या वर्षी माझा जन्म झाला आणि ते इतके प्रेमानं इतक्या मायेनं बोलत वेळाने तर हणवतेच होतं. टिकाळ त्यांनी बनवलं ठेवून माझी मार्काची ऐपती चढली होती. त्या सगळ्या आठवणी वडिलांच्या आठवल्या. काही इतकं मानवी बोलायचे, ते अतिशय मानवी बोलायचे. काही वेळेला ती कळायची नाही त्या वयात. ते सगळं माझ्यामध्ये ते त्यांच्याकडनं आलेलं आहे. मी अतिशय कोणता मला दुसरे शब्द आठवत नाही. मी कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञ हा शब्द इतका चांगला सुंदर गोड शब्द नाही, अतिशय कृतज्ञ. ते मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या सुचवल्या. मी मराठी शाळेत असताना थोडं बोलणार आहे, पण तू मराठी शाळेमध्ये असताना त्याने मला एक पुस्तकाचा गठ्ठा आणून द्या. त्याने मला नक्की ओळखलं या पोराला इतिहासाची अतिशय आवड आहे, मग ती वाढावी, त्यात भर पडावी याकरता ते काय करावं. मला त्यावेळेला इंग्लिशचं A B सुद्धा C सुद्धा येत होतं.